5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे की प्रभागामध्ये जे उर्वरित 20% काम राहिलेलं आहे ते कशा पद्धतीनं पूर्णत्वास नेणार आहे। तर काही ठिकाणी आमच्या अमृतची पाईपलाईन ही अजून थोडी टाकायची बाकी आहे, ती पूर्ण टाकून घेणार आहे आणि अमृतमुळे काही फोडलेले रस्ते आहे त्याची रिपेरी आणि पुनर्बांधणी हे आम्ही करणार आहोत। नाल्यांवरची झाकणं आहेत आणि सगळ्यात मुख्य काम आहे जे पद्मापूरच्या जंगलातून जे पाणी अतिशय वेगानं आमच्या प्रभागात येतं, खास करून विवेकनगर राम मंदिर एरियामध्ये जे खालांड भाग आहे त्या ठिकाणी जे पाणी जमा होतं, तर त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेचा जो आमचा मच्छी नाला जो फेमस नाला आहे याचं मजबूतीकरण, खोलीकरण, नव्यानं बांधणी करणे त्याची आणि समोर नाला जो वाहून राहिला रामाळा तलाव किंवा इरळी नदीकडे, तर तो त्याच्यावर झालेलं अतिक्रमण पूर्ण हटवण्याकरता हे आमचे पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि ते वचन देतो आम्ही तुम्हाला की या 5 वर्षामध्ये ते काम आम्ही सगळे चारही मिळून हिरिरीस नेऊन ते पूर्णत्वास आणण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो। खबरकट्टा लय भारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने भाजप शिवसेना युतीचे चंद्रपूर शहरातील विवेकनगर प्रभाग क्रमांक 5 या प्रभागामध्ये आज आपण आलेलो आहोत। या प्रभागामधून भाजप शिवसेना युतीचे चारही उमेदवार आज आपल्या सोबत आहेत। आपल्या उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपण आता संवाद साधणार आहोत आपल्या या चारही उमेदवारांसोबत। आपल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या पहिल्या उमेदवार आहेत सौ पुष्पा संजय उराडे। दुसऱ्या उमेदवार आहेत सर्वांच्या सुपरिचित चंद्रपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ अंजलीताई घोटेकर। आपल्या तिसऱ्या उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाच्या सौ प्रियंका भरत गुप्ता व आपले सर्वांचे लाडके संदीप भाऊ आवारी। आपण या सर्व उमेदवारांचा अल्प परिचय आपण घेणार आहोत आणि या प्रभागाच्या विकासाकरिता, या प्रभागाच्या उन्नतीकरिता त्यांनी पुढील 5 वर्षांकरिता काय ध्येय धोरणे आखलेली आहेत याबाबतचा संवाद आपण त्यांच्याशी साधून या प्रभागातील मतदारांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे। अंजलीताई, आपले स्वागत आहे। सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। खबरकट्ट्याचे मी खूप खूप आभार व्यक्त करते की आज आपण आम्हाला आमचं मनोगत व्यक्त करण्याकरता या ठिकाणी बोलावलं आणि आम्ही आमचा मनोगत आपल्यासोबत आणि आमच्या सर्व मतदारांसोबत साझे करू शकत आहोत। त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत आम्ही आमचं काय ध्येय धोरण आहे ते सांगू शकत। 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही अतिशय बहुमताने आम्हाला आमच्यावर मतदारांनी प्रेम करून मतरूपी आशीर्वाद देऊन आमचे 3ही उमेदवार भरघोस अशा मतांनी निवडून दिले होते आणि त्याच्या भरोश्यावर आम्ही चंद्रपूर शहर महानगरपालिकेचं मी नेतृत्व करू शकले। आणि जेव्हा मी महापौर होते तेव्हा अनेक पूर्ण शहरामध्ये अनेक अशी कामं केलेली आहेत जे आजपर्यंत झालेले नव्हते। मग त्याच्यामध्ये आपलं जे डम्पिंग यार्ड आहे तिथे अतिशय कचरा भरलेला असायचा, तो साफसफाई करून तिथे असं सुंदर असं गार्डन केलं। रुबेला वॅक्सिनचे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवलं आहे। जे आपलं ड्रेनेजचं पाणी आहे त्याच्यावर सुद्धा आपण प्रक्रिया करून ते आता आपण झाडांना देण्याकरता त्याचा एक मोठा आपण या ठिकाणी सिवरेज प्लांट लावलेला आहे। असे अनेक कामं जे मी महापौर यानंतर मी केलेले आहे। तसेच वार्डाकरता, कारण माझा वार्ड हा विवेकनगर प्रभाग क्रमांक 5 आहे आणि आमच्या प्रभागाकरता आम्ही 3ही मेंबर अतिशय सगळ्या ठिकाणी म्हणजे पूर्ण टप्पा जो आहे आमचा आदर्श पेट्रोल पंपापासून जो रोड आहे त्याच्यापर्यंत ताडोबा रोडपर्यंत या आतल्या भागामध्ये जेवढे चांगले रोड आहे तेवढे कॉन्क्रिटीकरण करणे, नाल्यांचे मजबूतीकरण करणे, नाल्यांवर झाकणं टाकणे, असे अनेक काम आहे। प्रभागातले लाईट लावण्याचे काम आहे आणि साफसफाईचे काम आहे। मी स्वतः जातीनं उभं राहून साफसफाई करवून घेत असते। असे अनेक कामं जे केले आहे। सगळ्यात मोठं काम जे झालं आहे आमचं ते आहे CHL म्हणजे आदर्श पेट्रोल पंप ते CHL ते गजानन बाबा महाराज मंदिर ते छत्रपती मेडिकल चौक ते गुरुद्वारा ते संविधान चौक या हा जो मोठा रोड आहे, दुपदरी रोड आहे, हा 8.5 करोडचा रोड आम्ही त्या काळात मी, संदीप भाऊ आणि माझी सहकारी पुष्पा उराडे
यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा करून घेतलेला होता. अंतर्गत रस्ते तर होतातच आणि तेही अतिशय चांगले मजबूत करण्याचं काम आम्ही केलं आहे. अमृत पाणी पुरवठा योजना माझ्या काळात आलेली होती, त्याच्यामुळे आपण वार्डामध्ये ती संपूर्ण प्रभागात राबवलेली आहे. असे अनेक काम आहे, छोटे असो मोठे असो, पण प्रत्येक काम हे जपून आणि अतिशय दक्ष राहून आम्ही तीनही मेंबरनी या प्रभागामध्ये विकासाचे कामं हे केलेले आहे. विवेकनगर प्रभाग क्रमांक 5 या प्रभागातून सर्वसाधारण गट ड चे उमेदवार असलेले संदीप भाऊ आवारी आपल्या सोबत आहेत. संदीप भाऊ, आपले स्वागत आहे. नमस्कार. मी गेल्या 15 वर्षापासून 3 टर्मपासून सातत्याने निवडून येत आहे. पहिल्या टर्ममध्ये निवडून येणं सोपी असते, पण नंतर जनतेचा विश्वास हा फक्त आपल्या कामाच्या भरोश्यावरच आपल्याला दुसऱ्यांदा निवडून आणतो आहे. या प्रभागामध्ये प्रभाग मोठा आहे, आम्ही अनेक कामं केलेली आहे. प्रयत्न हाच केलेला आहे, नागरिकांच्या सोयीसुविधा पुरवण्यात आपण 100% यशस्वी व्हावं हाच प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यात आम्ही काही अंशी तरी प्रयत्न करून सक्सेस मिळाला आहे आम्हाला. आणि या भागामध्ये युवकांसाठी व्यायामशाळा जी नव्हती, ती व्यायामशाळासुद्धा आम्ही इथे सद्गुरू व्यायामशाळा या नावाने ती चालू केलेली आहे. युवकांना त्याचा चांगला लाभ होत आहे. त्याचबरोबर या भागातील जे नाल्या खुल्या होत्या, त्या नाल्या पॅक करण्याचा प्रयत्न केला व त्याच्यामध्ये 80% काम झालेलं आहे. काही काम बाकी आहे, ते आम्ही पुढच्या टप्प्यात करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. उमेदवार आहेत सौ पुष्पाताई संजय उराडे. सर्वांना नमस्कार. तुम्ही खबरगट्टा याच्यामध्ये आम्हाला बोलवलं आणि यांचं मार्गदर्शन म्हणजे विचारत आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. मी गेल्या 2017 मी पहिल्यांदाच अनुसूचित जाती अ गटातून निवडून आली होती. तसंच आमच्या प्रभागातील आमचे संदीप भाऊ अंजलीताई यांच्या सहकार्याने मी पहिल्यांदाच उभी राहिली आणि चांगल्या प्रकारे लोकांच्या विश्वासाने आमच्या लोकांनी मतरूपी आशीर्वाद दिला आणि आम्ही असं प्रचंड अशा बहुमताने निवडून आलो. आणि जसे काही एरियातले कामं होते, जसे खूप पोलीस लाईनमध्ये गटर लाईन पूर्ण म्हणजे हे चोकअप झालेली होती, पूर्ण घाण पसरलेली होती. अशा याच्यामध्ये त्यांचं 1,20,00,000 ते काम करून दिलं. तिथं लोकांची परिस्थिती एवढी म्हणजे हे होती का तिथं राहू शकत नव्हते, एवढी म्हणजे कंडिशन हे होती. त्यांचं ते काम करून दिलं, ते तिथले लोक खुश आहेत. आणि आमच्या एरियातील म्हणजे जसा दलित वस्तीचा फंड आहे, त्यामधून आम्ही गुरुद्वारा ते संविधान चौकापर्यंत तो रोड, खूप मोठा रोड, अंजलताई होत्या महापौर त्या काळामध्ये, आम्ही तो रोड बनवला. आमचे संदीप भाऊ, मी आणि अंजलताई. रोड, नाल्या, कोणती गार्डन असो की आमचे हायमार्क्स लाईट, मंदिरामधील काही होते वेलकम पाऊंड हे ते आता करायचे काही बाकी आहे. तर आम्ही नक्की वचन देतो की आम्ही पुढल्या निवडणुकीत निवडून आल्यावर जे एरियातील काही समस्या असतील लोकांच्या, त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नक्की सोडवू. 4ही मेंबर मिळून आम्ही. आपल्या या प्रभागातून भाजप शिवसेना युतीच्या शिवसेना शिंदे गटातर्फे प्रथमच निवडणुकीला सामोरे जात असलेल्या प्रियंकाताई भरत गुप्ता आपल्या सोबत आहेत. त्यांचा मतदारांप्रती असलेला निर्धार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मी प्रियंका भरत गुप्ता सर्वप्रथम निवडणूक लढत आहे. मी सर्वांसाठी नवीन आहे, पण मी या तिघांच्या सहकार्याने आपल्या नगराच्या विकासासाठी जे काही प्रयत्न होईल ते मी नक्की करील. आणि आमचे माननीय जी एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास खाता हा त्यांच्याकडे असल्यामुळे मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त फंड आणण्याचा प्रयत्न करीन. मी या चौघांच्या सहकार्याने वचन देते की मी आपल्या प्रभागाचा विकास हा नक्की करील. धन्यवाद. आपल्या या विवेकनगर प्रभागाने 2017च्या निवडणुकीत 3 उमेदवार निवडून दिले आणि या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास घडवून आणला. त्याच पद्धतीने आता पुढेही या प्रभागातील उर्वरित कामे पूर्णत्वास नेण्याकरिता आपल्या माजी महापौर अंजलीताई घोटेकर, संदीप भाऊ आवारी, आपल्या उराडेताई, आपल्या प्रियंकाताई गुप्ता यांनी सर्वांनी जो निर्धार केलेला आहे, त्या निर्धाराला पूर्णत्वास नेण्याकरिता यांचा जो संकल्प आहे, त्या संकल्पानिष्ठी सर्व मतदारांनी येणाऱ्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. तर आपल्या या प्रभागामध्ये आपण बघितलं की विवेकनगर प्रभागामध्ये मागच्या काळामध्ये 3 नगरसेवक होते. त्या तिघांनीही मिळून एक भक्कम ताकद अशी लावली
आणि अनेक प्रकारचा निधी खेचून आणत प्रभागाचा जवळजवळ 80% विकास आज केलेला आहे. शहरामध्ये जर विवेक नगर प्रभागात शहरातील कुणीही व्यक्ती फिरत असेल, रस्त्यांची कामे असो, नाल्यांची कामे असो, चंद्रपूर शहरातील उत्कृष्ट प्रभागांमध्ये विवेक नगर या प्रभागाची गणना केली जाते. मात्र काही अंशी थांबून असलेल्या किंवा काही अंशी पूर्णत्वास जाऊ न शकलेल्या कार्याला आता पुढे नेण्याकरिता अंजलीताई आणि त्यांच्या टीमने काय ध्यास घेतलेला आहे हे आपण त्यांच्याशी चर्चा करूया. परत एकदा स्वागत आहे. सबका साथ, सबका विश्वास और सबका विकास हे आदरणीय देशांचे पंतप्रधान मोदीजी यांचे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही प्रभागामध्ये विकासाची कामं करत असतो. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी अलायन्स सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे आणि म्हणूनच महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं युतीचं जर सरकार आलं तर हे ट्रिपल इंजिन सरकार हे अतिशय वेगानं धावू शकणार आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे आम्ही तीनही उमेदवार, शिवसेना युतीचे आम्ही चारही उमेदवार हे निधी खेचून आणण्याकरता आपल्या केंद्राकडून निधी आणू शकतो आम्ही, त्याच्यानंतर राज्याकडून सुद्धा आम्ही निधी आणू शकतो, जे इतर कोणीही करू शकत नाही. आणि म्हणून आमचं युतीचं सरकार या ठिकाणी अतिशय चांगलं काम करत आहे. आम्ही चारही उमेदवार, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार हे अतिशय धडाडीचे आहे. प्रत्येक कार्य हातात घेतलेलं पूर्णत्वास नेण्याकरता आम्ही कार्य करत असतो. आणि म्हणूनच आगामी 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे की प्रभागातमध्ये जे उर्वरित 20% काम राहिलेलं आहे ते कशा पद्धतीनं पूर्णत्वास नेणार आहे. तर काही ठिकाणी आमच्या अमृतची पाईपलाईन ही अजून थोडी टाकायची बाकी आहे, ती पूर्ण टाकून घेणार आहे. आणि अमृतमुळे काही फोडलेले रस्ते आहे त्याची रिपेरी आणि पुनर्बांधणी हे आम्ही करणार आहोत. नाल्यांवरची झाकणं आहेत आणि सगळ्यात मुख्य काम आहे जे पद्मापूरच्या जंगलातून जे पाणी अतिशय वेगानं आमच्या प्रभागात येतं, खास करून विवेकनगर राम मंदिर एरियामध्ये जे खालाण भाग आहे त्या ठिकाणी जे पाणी जमा होतं, तर त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेचा जो आमचा मच्छी नाला, जो फेमस नाला आहे, याचं मजबूतीकरण, खोलीकरण, नव्यानं बांधणी करणे त्याची, आणि समोर नाला जो वाहून राहिला रामाळा तलाव किंवा इरळी नदीकडे, तर तो त्याच्यावर झालेलं अतिक्रमण पूर्ण हटवण्याकरता हे आमचे पूर्ण प्रयत्न राहणार आहे. आणि ते वचन देतो आम्ही तुम्हाला की या 5 वर्षामध्ये ते काम आम्ही सगळे चारही मिळून हिरिरीस नेऊन ते पूर्णत्वास आणण्याचं आम्ही तुम्हाला वचन देतो. दुसरं आहे, काही ठिकाणी पार्किंगची जी समस्या निर्माण होते, खास करून स्टेट बँकेसमोर आणि माउंट कार्मेल शाळा आहे त्यासमोर 5 मिनिटाचं पार्किंगचं आहे, पण पार्क होतात तिथे गाड्या, पण त्याच्यामुळे समस्या येणाऱ्या जाणाऱ्या वाड्यातल्या लोकांना होत असतात. तर तेही त्यांच्यासोबत बोलून आणि RTO आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, यांच्यासोबत मिळून आम्ही तोही तोडगा काढण्याचा आम्ही चारही उमेदवार, चारही मेंबर प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला वाडवासींना वचन देतो की हे काम सुद्धा आपण धडाडीनं घेणार आहोत हातामध्ये. बाकी उर्वरित काही बगीच्यांची साफसफाई आहे ती राहिलेली आहे. बगीचे आमच्या प्रभागातले ओपन स्पेस पूर्णच्या पूर्ण बगीचे बनवून घेतलेले आहे. ग्रीन जिम लावलेले आहे, मुलांसाठी खेळणी लावलेली आहे. मेंटेनन्स आम्ही सोसायटीकडे दिलेला आहे, अतिशय सुंदर मेंटेनन्स सोसायटी करत आहे. असे एक नाही अनेक प्रोजेक्ट आहे जे भविष्यात सुद्धा आम्हाला करायचे आहे. काही ठिकाणी 2 पोलमध्ये भरपूर अंतर आहे, तर त्यामध्ये अजून एक पोल देणे, तिथला गॅप भरून काढणे. काही 2 पोलच्या मध्ये थोडा अंधार पडतो, तो गॅप काढून देणे. लाईट जास्त पॉवरचे लावणे, ते सुद्धा काम आहे. इतर अनेक कामं आहेत जे छोटे छोटे राहिलेले काम आहे, ते येत्या 5 वर्षामध्ये पूर्णत्वास नेण्याचं मी चौघांकडून सुद्धा वचन देते. आणि आपल्या मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करते की आमच्या पॅनलला भरघोस अशा मतांनी निवडून द्या, आपला आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या, जेणेकरून येणारा महापौर हा आपल्या प्रभागातला, आपल्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीतला राहील आणि अतिशय चांगलं काम करेल. कारण आमच्यासोबत राज्य सरकार आहे, आमच्यासोबत आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री आहेत. केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी, अमित शहाजी हे आमचे सगळे तिथले खासदार, तिथले केंद्रातले मंत्री सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या प्रभागात आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहणार आहोत आणि ते आणू याचा विश्वास सुद्धा आम्ही तुम्हाला देतो. आपला मतरूपी आशीर्वाद हा सतत आमच्या सोबत ठेवा, कारण आपल्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही प्रभागातले सगळे कामं
करू शकणार आहोत आणि करत राहणार आहोत आणि करत आहोत. त्याच्यामुळे आपण आमच्यावर विश्वास दाखवावा ही विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. मी माझ्या विवेकनगर प्रभागातील जनतेला एक वचन देतो की सगळ्यात मोठं पाण्याची जी समस्या आहे अरविंद नगर चौक व विवेकनगर चौकात राम मंदिरमध्ये ती दूर करण्याचा 100% प्रयत्न करील. व महत्त्वाचा एक आमचा रोड बाकी आहे SBI ते गुरुद्वारा रोडपर्यंत हा सिमेंट कॉन्क्रीट रोड करणं व नाल्यावर स्लॅब सहित काम करणं हे फार गरजेचं आहे. तसेच आझाद हिंद चौक ते एकता चौकापर्यंत कॉन्क्रीट रोडचे काम करणे, मदिना मस्जिद समोरील कॉन्क्रीट रोडचे काम करणे व तिथे जागा कमी असल्यामुळे जेव्हा आमचे मुस्लिम बंधू नमाजासाठी येतात तर तिथे गाडी ठेवण्याचा मोठा प्रॉब्लेम जातो. तर त्या नाल्यावर चांगला मजबूत स्लॅब टाकून तिथे गाडीची पार्किंग कशी करता येईल ही समस्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार व प्रभागातील बाकी जितके कामं असतील ते करण्याचा 100% आपल्याला मी विश्वास देतो. धन्यवाद. विवेकनगर प्रभाग चंद्रपूर शहरातील सर्वात सुसज्ज असलेला प्रभाग म्हणजे विवेकनगर प्रभाग आणि त्या प्रभागातून अनेक वर्षांपासून नेतृत्व करत असणाऱ्या माजी नगरसेवकांना व होऊ घातलेल्या भावी नगरसेवकांची सुद्धा आपण भेट घेतलेली आहे. तर येणाऱ्या 15 जानेवारीला विवेकनगर प्रभागात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत बटन कुणाचे? 3 कमळाचे, 1 धनुष्यबाणाचे. धन्यवाद.